तर अखेर महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार स्वतः जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ, आपण देखील आजचा हा अर्थसंकल्प पाहिलेला असेल. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर याचं विश्लेषण करत असताना कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायला आवडेल? कशा प्रकारे हा अर्थसंकल्प साध्या सोप्या सरळ शब्दात आपल्या महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना तुम्ही पोहोचवणार आहात? सुधीर भाऊ. साधारणतः या अर्थसंकल्पामध्ये या राज्याच्या जनतेचा, विविध वर्ग समूहाचा सर्वंकष सर्वांगीण प्रगतीचा मार्ग आणि या मार्गावरचा प्रवास हा वेगाने व्हावा या दृष्टीने 124 मुद्द्यावर आधारित हा अर्थसंकल्प आहे. बरोबर. या अर्थसंकल्पामध्ये उद्योगपतीपासून शेतकऱ्यांपर्यंत व विभिन्न क्षेत्रातील वर्गांचा प्रगतीचा, उन्नतीचा मार्ग आणि त्यासाठी अर्थसंकल्पातल्या तरतुदी $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा संकल्प तर केला, पण या संकल्पाला या अर्थसंकल्पामध्ये आधार देण्याचा प्रयत्न झाला. बरं. असणारी संसाधनं, साधन संपत्ती याचा सुयोग्य विनियोग होण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी अतिशय सूक्ष्म विचार केला, सूक्ष्म नियोजन केलं आहे. लोकप्रिय घोषणांच्या ऐवजी या अर्थसंकल्पामध्ये आवश्यक त्या बाबीला वित्तपुरवठा करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलं आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न आणि संकल्प यामध्ये या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून साध्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे. बरोबर आहे. जरी आपल्याला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असला असं वाटत असलं तरी देखील विरोधक मात्र असमाधानी असल्याचं पाहायला मिळतंय. ज्यावेळेला हा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यानंतर तातडीनं सगळे विरोधक जे आहेत ते पायऱ्यांवरती एकवटलेले होते. त्यांनी नारा देखील त्या ठिकाणी लगावलेला होता. खास करून लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी काहीच केलं नसल्याचं असमाधान त्यांनी आपल्या घोषणाबाजीमधून सुनावलं, ऐकवलं. सुधीर भाऊ. चांदोबा या बालकांच्या पुस्तकामध्ये विक्रमादित्यानी वेताळ ही कथा असायची आणि विक्रमादित्यानी कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी वेताळ मात्र असंतुष्ट राहायचा. लोकशाहीमध्ये ही नवीन विक्रमादित्य वेताळाची कथा आहे की सत्ताधारी म्हणून यामध्ये अजून काय करावं हे सांगितलं असतं. खरं तर मला यावर्षीचा माहीत नाही, पण मी जेव्हा अर्थसंकल्प तयार करायचो तेव्हा यामध्ये सूचना मागवायचो आणि या सूचना विरोधी पक्षापासून मंत्रालयीन अधिकाऱ्यांपासून सामान्य जनतेपर्यंतच्या सूचना मागवायचो. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये विरोधक म्हणून जर आपल्याला अर्थसंकल्प मांडण्याच्या अगोदर आपल्या मनातल्या सूचना देण्यापासून कोणी थांबवलं नव्हतं. त्या सूचना द्यायच्या नाही आणि नंतर मात्र येऊन सांगायचं की हे कमी आहे, हे कमी आहे. मला वाटतं की चांदोबा या मासिकातल्या विक्रमादित्य वेताळासारखी कथा आहे की त्यांचं समाधान त्यांचं कधीच होऊ शकणार नाही असं मला वाटतं. बरं सुधीर भाऊ, आता मी थोडंसं अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपलं लक्ष वेधू इच्छितोय. औद्योगिक क्षेत्रासाठी एक नवं धोरण जाहीर करण्यात आलं ज्यामध्ये साधारणतः 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट गाठता येणार असल्याचा विश्वास अजितदादा पवार यांनी व्यक्त केलेला होता. आपल्याला काय वाटतं, हे नवं औद्योगिक धोरण महाराष्ट्रासाठी कितपत उपयोगी ठरू शकतं? उद्योग क्षेत्राला संजीवनी देणारं अशा प्रकारचं हे नवं औद्योगिक धोरण म्हणून पाहायचं का? नाही, शेवटी अर्थसंकल्पाचा अर्थच की आम्ही आपल्या पुढील वर्षाचा किंवा त्या पुढचा संकल्प यामधून मनोदय व्यक्त केला पाहिजे. माननीय अजितदादांनी रोजगाराच्या संदर्भात संकल्प केला आहे. आता यावर खरं तर एक चांगली टीम करण्याची आवश्यकता आहे की ज्या टीमनी या संदर्भातलं मॉनिटर केलं पाहिजे. आपण शेती संदर्भामध्ये AI ची घोषणा केली, 500 कोटी रुपये दिले, पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की यासोबतच साऱ्या मंत्रालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचं मॉनिटर करण्याच्या दृष्टीने यासाठी 500,000 कोटी खर्च केलं पाहिजे. अनेकदा एखादी घोषणा त्याची अंमलबजावणी व्हायला जेव्हा उशीर होतो तेव्हा कारण नसताना 1 रुपयाची गोष्ट 5 रुपये खर्च करावी लागते. आता मंत्रालय किंवा प्रशासनाच्या समोरचा सर्वात मोठं आव्हान असेल तर आमच्याकडे या योजनाच्या संदर्भात लागणारा विलंब, होणारा उशीर. गुजरातमध्ये एखादी योजना जेव्हा घोषित होते तेव्हा त्या योजनेचं पुढे काय झालं, का पुढे वेगाने जात नाही
यावर होणारी मॉनिटरिंग सिस्टीम इतक्या उत्तम दर्जाची आहे. हां, हां. मला वाटतं की या महाराष्ट्रात सुद्धा 5 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्चाच्या योजना या मॉनिटर केलं पाहिजे. आता आम्ही घरकुल बांधायचे पण रेतीच द्यायची नाही, तर मग काय होईल की आम्ही सुंदर भाजी तयार करण्यासाठी वस्तू आणायच्या आणि मीठच द्यायचं नाही. आज महाराष्ट्रामध्ये आज आम्ही इकडे घोषणा करतोय की 50 लक्ष घरापर्यंत आमचं टार्गेट आहे, पण रेती कुठं मिळत आहे? मग याची गंभीरता असेल की नाही? शेतकऱ्यांना आम्ही सांगायचं ठिबक सिंचन देतो आहे, पण ठिबक सिंचनचं अनुदान जर 1.5 वर्ष दिलं नाही तर मग याचा काय उपयोग आहे? संजय गांधी निराधार योजनेमध्ये मी असताना 600चे 1200 केले, आता 1500 झाले. आणि आता डीबीटी मध्ये तुम्ही 4 महिने जर पैसेच दिले नाही तर यासाठी मात्र मंत्रालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केला पाहिजे. आणि भविष्यामध्ये जेव्हा आम्ही वेतनवृद्धी देतो किंवा आता 8व्या आयोगाचे पैसे देऊ, तेव्हा मला असं वाटतं की यामध्ये 10% पगार आणि वेतन हे परफॉर्मन्स बेस्ड असलं पाहिजे, की जो उत्तम काम करणारा अधिकारी आहे त्याला 10%ची वाढ दिली पाहिजे. अन्यथा अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा असं होता कामा नये. बरं सुधीरभाऊ, आणखी एक महत्त्वाचं होतं की विमान, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलवाहतूक असतील, बंदर विकास संरचना असेल, सिंचन आणि ऊर्जा क्षेत्रासाठी विक्रमी गुंतवणूक केल्यानं त्याचा कितपत फायदा होणार आहे या संदर्भातलं उत्तर मी आपल्याकडून घेऊ इच्छितोय. मात्र तत्पूर्वी वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.